श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्याला असं वाटतं की आपण सर्व कर्म सोडून दिली आणि संन्यास घेतला तर सर्व काही प्राप्त करू शकतो. पण असा विचार करणं देखील चुकीचं आहे. जर हे योग्य असतं तर रामायण महाभारत हे घडलंच नसतं ना. हा ब्रह्मांड निर्माण करताना आईने नक्कीच काहीतरी विचार केला असेल ना. हे जीवन आईने कर्म न करण्याकरता दिलं आहे का? नाही. कर्म करत आईच्या नामात लीन राहणं आणि स्वतःला आईला समर्पित करणं म्हणजेच कर्मयोग. कायम लक्षात ठेवा. आपण जरी म्हटलं की आपण कर्म न करता नुसतं बसून राहावं तर तसं घडेल का? नाही. आपण बोलणार, चालणार, बघणार म्हणजेच आपलं कर्म सुरूच आहे की. ही जीवात्मा क्षणभर देखील शांत राहू शकत नाही. आपण आपला श्वास देखील क्षणभर थांबवू शकत नाही. मग हे कर्म नाही का? म्हणूनच आपण आईच्या आज्ञेचं पालन करून ज्यासाठी आईने आपल्याला निर्माण केलं आहे ते कर्म करणं गरजेचं आहे. आपण आपले प्रत्येक काम म्हणजेच आपलं कर्म आईच्या सानिध्यात राहून केलं तर आपला उद्धार नक्कीच आहे. प्रत्येक वेळेला नशिबाला दोष देणं सोडा. जे आपल्या आयुष्यात आहे ते स्वीकारून त्याचे आभार मानले तर आपलं आयुष्य सुखी समाधानात व्यतीत होईल. कारण जे आपल्या वाट्याला आलं आहे ते आपणच पेरलेलं आहे हे लक्षात घ्या. जेव्हा चांगलं वाट्याला येतं म्हणजेच काहीतरी चांगली कर्म आपल्याकडून घडली असती आणि वाईट वाट्याला आलं तर नक्कीच काहीतरी चुकीचं आपल्याकडून घडलं असेल. म्हणून जेव्हा वाईट वाटायला येतं तेव्हा हे आपले भोग आहे आणि ते सहन करण्याची ताकद आईकडे मागून आपले भोग लवकर संपवावे अशी प्रार्थना करणं गरजेचं आहे. मग हळूहळू आपण सर्व वाईट भोगातून मुक्त होऊन आपल्याला हवं तसं आयुष्य आपण प्राप्त करू शकतो. पण हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा आपल्यावर आईची कृपा होते. म्हणूनच कधीच आईचा हात सोडता कामा नये. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. श्री स्वामी समर्थ.